मी माझ्या एका मित्रासोबत भाड्याच्या घरात राहतो। माझ्या घरमालकाच्या कुटुंबात त्याची पत्नी, तिचा नवरा आणि एक मुलगा आहे। घरमालकाचा स्वतःचा व्यवसाय आहे, यात मुख्यतः बाहेर राहतात। आम्ही वरच्या मजल्यावरची खोली भाड्याने घेतली आहे आणि त्यात आतून आणि बाहेरून प्रवेश आहे। मी जास्त बोलत नव्हतो, फक्त काम असेल तेव्हाच, पण माझा मीच आणि त्याची चांगली ओळखी होती। तो त्याच्या घरी जायचा, गप्पा करायचं। एके दिवशी घरमालकाने त्याला सांगितले, मी काही दिवसांच्या बाहेर जात आहे, तुझ्या वहिनीला काही लागलं तर घेऊन येशील। माझ्या मित्रांनी होकार दिला। माझा मित्र म्हणाला, ठीक आहे, तुम्ही आरामात जा, कशाचीही काळजी करू नका। मी तिथेच बाजूला उभा होतो। आता मी तुम्हाला घरमालकाबद्दल सांगतो। मालकाचे नाव सुजित आहे आणि घरमालकीणचे नाव कामिनी आहे। घरमालक गेल्यानंतर काही दिवसांनी वहिनीला बाजारात जावे लागले। त्या दिवशी मी घरी होतो आणि माझा मित्र ड्युटीवर गेला होता। वहिनीने माझ्या मित्राला फोन केला आणि बाजारात चलते का विचारले। मित्र म्हणाला, मी ड्युटीवर आहे। मी माझ्या मित्राला सांगतो, तो येईल तुमच्या सोबत। पण काही वेळानं वहिनी आली आणि मला म्हणाली, तू माझ्या बरोबर मार्केटला जाऊ शकतोस का? मी म्हणालो, हो का नाही। मी बाईक घेऊन वहिनीला बाजारात घेऊन गेलो। तिथल्या गर्दीमुळे पुन्हा पुन्हा बाईकचे ब्रेक लावावे लागत होते, त्यामुळे माझ्या पाठीला स्पर्श करत होते। काही वेळाने आम्ही बाजारात पोहोचलो। तिथून वहिनींनी सामान घेतले आणि आम्ही दोघे परत निघालो। मला तहान लागली होती। मग मी वहिनीला म्हणालो, तुम्हाला काही प्यायचे आहे का? कारण मला तहान लागली आहे। ती म्हणू लागली, तुम्ही काय पित आहात? मी म्हणालो, चला ज्यूस पिऊ। वहिनी म्हणाली, हो चला जाऊया। आम्ही दोघे ज्यूसच्या दुकानात गेलो। जाताना वहिनी म्हणाली, चला गाडीत पेट्रोल टाकून द्या। मी म्हणालो, काही आवश्यकता नाही आहे, आधीच गाडीत पेट्रोल आहे। ती म्हणाली, तुम्ही माझ्या सोबत आले। मी म्हणालो, ते तर माझे कर्तव्य होते, तुम्ही कधी पण बोलवा, मी यायला तयार आहे। आता वहिनी हसली आणि आम्ही घरी जाऊ लागलो। आता ते अधूनमधून माझ्यासोबत बोलायची। तिचा स्वभाव चांगला असल्यामुळे मला पण तिच्या सोबत बोलायला चांगले वाटत होते। कधी कधी काही लागले मी तिच्या घरी पण जायचो आणि ती मला त्या वस्तू द्यायच्या। हळूहळू आमच्या गप्पा गोष्टी होऊ लागल्या होत्या आणि आम्ही मनमोकळेपणाने बोलू लागले होतो। तसा मला जास्त वेळ नसायचा, पण आणि काम असेल तेव्हा बोलायचो। पण आता अगोदरपेक्षा थोडे जास्त बोललो होऊ लागले होते आणि थोडेफार माझ्या मनात पण बसू लागले होते, पण मी ते आपल्या मनात ठेवले होते। आणि एकदा मी तिच्याकडे बोलत असताना मला तिने विचारले, तुझी कोणी मैत्रीण वगैरे नाही का? मी म्हणालो, नाही ना, त्या सर्व गोष्टीसाठी वेळच कुठे उरतो। अर्धवेळ कामात जातो आणि अर्धवेळ आराम करण्यात, तर या गोष्टीचा साठी वेळच मिळत नाही। तसेच बोलत बोलत असताना मी तिला म्हणालो, तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तर ती म्हणाली, विचार। मी म्हणालो, तुमचा नवरा 10-15 दिवस बाहेर असतो तर तुम्हाला तसं काय गमते? तुम्ही बोर नाही होत का? आता थोडी उदास होऊन म्हणाली, त्यांना फक्त कमवायचं पडलं आहे, बाकी काही त्याच्या लक्षात नाही। मी सुद्धा त्यांना याबद्दल बोलले होते, तेव्हा पण आमचे भांडण झाले होते। मी त्यांना म्हणालो, कशाला उदास होता, सर्व ठीक होईल। तर ती म्हणाली, कसं काय ठीक होईल? प्रत्येकाची वेळ असते, वेळ निघून गेल्यावर काही नसते। आता मी पण म्हणालो, बरोबर आहे तुमचं, आपला दोघांचं सारखंच आहे। तर म्हणाली, कसं काय सारखं? मी म्हणालो, मला त्या गोष्टीसाठी वेळ नाही आणि तुमच्याकडे असून तुम्हाला वेळ देत नाही। आता ती हसली, पण तिला माझे हे दुहेरी बोलले समजले होते। त्या दिवशी तिने माझा नंबर मागितला आणि म्हणाली, तुझा नंबर नव्हता माझ्याकडे, मला काही वस्तू आणायच्या आहे, तू जेव्हा जॉबवरून परत घरी येशील तेव्हा त्या वस्तू घेऊनच ये, मी तुला त्याआधी फोन करू कळवेल। 2-3 दिवसांनी तिने मला फोन केला, त्या वस्तू मागवल्या आणि मी त्या आणून दिले। वस्तू घेऊन तिच्याकडे गेलो, त्या वस्तू दिल्या तर म्हणाली, बस कुठे जातो एवढ्या घाईने? मी बसलो, पण आज थोडे वेगळे वाटत होते, कारण ती आधीपेक्षा थोडी जास्तच मनमोकळ्यापणाने बोलत होती। असेच आमचे काही दिवस बोलणे सुरू होते आणि एक दिवस रात्री मी मोबाईल पाहत होतो, तर मला व्हॉट्सअपवर मेसेज आला। तो वहिनीचा मेसेज होता, हाय म्हणून मेसेज होता। मी त्या नंबरचे प्रोफाईल तपासले आणि कळले की तो वहिनीचा आहे। मी पण लगेच मेसेज केला, हाय वहिनी,
त्याचा पुन्हा मेसेज आला, झोपला नाहीस का? तर मी उत्तर दिले, नाही, मी अजून झोपलो नाही. वहिनी, कोणाशी बोलताय? मी म्हणालो, मित्रासोबत. वहिनी म्हणाली, मित्रासोबत की मैत्रिणीसोबत? मी म्हणालो, नाही वहिनीजी, तुम्हाला तर सांगितले की माझी कोणी मैत्रीण नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मला पाहिजे तसे कोणी मिळाले नाही. वहिनी म्हणाली, तुला कशी हवंय? हे kahचे बोलणे मला थोडे अवघड वाटत होते, पण मी पण म्हणालो, तुमच्यासारखे कोणीतरी मिळायला पाहिजे. वहिनी म्हणाली, छान विनोद करतोस. मी म्हणालो, नाही वहिनी, मी मस्करी करत नाहीये, मी खरं सांगतोय. वहिनी, ठीक आहे, म्हणजे तुला मी आवडते का? मी घाईत लिहिलं, हो. नंतर वहिनी म्हणाली, ठीक आहे, मला त्याचा कॉल येतोय आता, मी नंतर बोलेन. असे म्हणत वहिनीने मेसेज लिहिणे बंद केले. नंतर मी पण झोपलो. सकाळ झाली तेव्हा कामावर जाताना मी तिला भेटलो आणि विचारले, तुम्हाला बाजारातून काही आणायचे आहे का? मग वहिनी म्हणाली, मला काही आणायचे असेल तर मी तुला कॉल करते. मी म्हणालो, हो ठीक आहे. दुपारी माझ्या मित्राचा फोन आला. त्यांनी सांगितले की त्याच्या बाबाची तब्येत खराब आहे, म्हणून मी गावी जात आहेत. मी म्हणालो, ठीक आहे. संध्याकाळी वहिनींनी भाजी आणण्यासाठी कॉल केला आणि म्हणाली, तुझा मित्र गावाला गेला आहे ना? मी म्हणालो, हो, मला जाताना तो सांगून गेला, आज तो जेवण बनवू नको, इकडेच येऊन जेवण कर. मी नाही म्हणालो, आपल्याच घरी जेवण करतो. तर वहिनी म्हणाली, एवढे माझे काम ऐकतो तर आज इकडे जेवण कर. मी पण त्यांना ठीक आहे म्हणालो. मग मी घरी गेल्यावर भाजीची पिशवी दिली आणि फ्रेश होण्यासाठी आपल्या खोलीत गेलो आणि थोडा आराम करू लागलो. काही वेळाने वहिनीचा कॉल आला. मी खाली गेलो तर कोणीच दिसल नाही. मी वहिनीला विचारलं, मुलगा कुठे गेला आहे? मग तिने सांगितले, त्याला 2 दिवस सुट्टी आहे, म्हणून ते आपल्या आजोबाकडे गेले आहे. आता आम्ही दोघे बोलू लागलो. मग वहिनीने विचारले, त्या दिवशी काय म्हणत होतास? मी म्हणालो, तुम्हाला जे सांगितलं तेच. तर ती म्हणाली, तुला मस्करी करायला अजून कोणी दुसरं भेटल नाही का? मी म्हणालो, मी मस्करी करत नाही आहे, माझ्या मनात जे होतं ते तुम्हाला सांगितलं. नंतर वहिनी हसली आणि म्हणाली, मला पण तुम्ही. मी म्हणालो, तुम्ही काय? तर ती परत हसली. मी समजून गेलो होतो त्यांच्या पण मनात आहे म्हणून, पण आज तिचे वागणे फार वेगळे वाटत होते आणि ती या गोष्टी मुद्दाम बोलत आहे असे वाटत होते. नंतर ती म्हणाली, आधी जेवण करू, नंतर बोलू. मी पण म्हणालो, मला पण भूक लागली आहे. त्यानंतर आम्ही जेवण केले. जेवण झाल्यावर मी बसून होतो आणि ती आपली कामे आवडत होती. ती कामे आवरून माझ्याजवळ आणि म्हणाली, काय म्हणत होतास? मला समजले होते की काय आहे तिच्या मनात आणि असेच बोलता बोलता कधी आम्ही एक होऊन गेलो आम्हाला कळलेच नाही. आणि आता या विलक्षण उत्साहात आम्ही सामील झालो होतो आणि त्याच्या बहुतांश पुरेपूर आनंद घेऊ लागलो होतो. माझ्या प्रत्येक कामात ती प्रतिसाद देऊ लागली होती. मला तर भरपूर आनंद येत होता आणि तो आनंद जणू आम्हाला फार हवासा असा वाटू लागला होता. आमचे वागणे हे अत्यंत फार गमतीचे झाले होते. या आनंदाच्या वेळी आमचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. त्यानंतर त्याची समाप्ती झाली आणि मी आपल्या खोलीत जाऊन झोपलो. सकाळी भेटलो तेव्हा ती फार खुश दिसत होत्या आणि मला म्हणाली, चहा घेऊन जा. मी पण चहा घेतला, आपल्या कामावर निघालो. अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.